रॅन्डम गप्पा मारत होते की कसं काम करता हो, मग कधी निघता हो, मग कुठपर्यंत, कधी घरी येता तुम्ही, इतकं लागलं सासू नाही का ओरडत, पण तुमच्या नवऱ्याची भांडण आहेत का होत. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या कामाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि आपण खूप काइंड, खूप आदराने सगळ्यांसोबत बोलायला पाहिजे. की रॅपिड आहेत का नाही उत्तर देते. एक गोष्ट जिचा तुला खूप राग येतो, एक तुझ्यातला गुण जो लोकांनी घेतला पाहिजे. हो हो. एक पदार्थ जो तू तुझ्या हातचा खूप छान बनवून खाऊ घालू शकतेस. एक अशी सवय जी तुला घालवायची आहे, तू ट्राय करतेस पण अजून गेलेली नाही. हाय हॅलो नमस्कार, आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 19 डिसेंबरला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे आशा. आणि त्यानिमित्तच आपण आशाच्या स्टारकाशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आशाचा प्रवास कसा होता. आपल्या मराठीवर खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं टीमचं. सर्वप्रथम मी कॅप्टन ऑफ द शिप तुमच्याकडेच येतो दीपक सर. संकल्पना कधी सुचली आणि याच्यावर चित्रपट करायचा कधी ठरवलं आणि कधी फ्लोअरवर आला? कोविडच्या काळात. ओके. म्हणजे जेव्हा सगळं जग बंद होतं, आपण सगळे घरात होतो आणि आम्ही देखील गावाकडे गेलो होतो, तर त्यावेळी एक व्यक्ती मात्र बाहेर सतत दिसत होते. ती होती निळी साडीतली बाई. सगळे घर बंद आहे, पण ती घरोघरी जाऊन चौकशी करते, तुमच्या घरात किती पेशंट आहेत, काय आहेत, अवेअरनेस आहे. आणि नंतर माध्यमातून जे आकडे आपल्या समोर येत होते की ह्या शहरात इतके कोविड पेशंट आहेत किंवा या राज्यात आहेत, तर त्याचं मूळ होती ती आशा. ती सगळं ते कलेक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचत होती. मग त्यामुळे तिच्याबद्दल कुतूहल वाटायला लागलं. म्हणजे अदरवाईज आशा, अंगणवाडी सेविका हे आपल्याला माहिती असतात, पण त्यांचं मुख्य काम काय आहे, काय गोष्टी आहेत, तर ते कुतूहल निर्माण झालं आणि त्या दृष्टीने रिसर्च करायला लागलो. तो झाला एक भाग. दुसरा, आपल्या ज्या निर्मात्या आहेत त्यांची स्वतःची एक NGO आहे आणि त्या माध्यमातून ते महिला सक्षमीकरणाचे शिबिर घेत असतात. तर त्यांनी उत्तर महाराष्ट्रातल्या एका गावात आशांचं असंच एक शिबिर घेतलं होतं. तर तिथे साधारण 200-250 आशा असतील. तर तिथे एक आशा उभी राहिली आणि ती म्हणाली की सर मला ना तुम्हाला माझा अनुभव सांगायचा आहे काय पद्धतीचा. आणि ती छान सगळं सांगायला लागली की मी सकाळी उठली की असं करते, मग दुसऱ्या दिवशी तिकडे जाते, मग असं जातं, मग गावातले लोक माझ्याबद्दल असं म्हणतात, कधी कधी सासू माझी हे म्हणते. आणि हे सांगताना तिला प्रचंड अभिमान होता तिच्या डोळ्यात. आणि मला आठवतं की तिचं सगळ्यात एक वाक्य जे टच करून गेलं ना, तर ती म्हणाली की यापूर्वी मी ह्या गावात ना कुणाची तरी सून होती, कुणाची तरी मुलगी होती, पत्नी होती, पण आशाचं काम केल्यापासून मी आता या गावची आशाताई आहे. म्हणजे रस्त्यावरून जाताना लोक मला ओ आशाताई कुठे चालल्यात असं म्हणतात. तर ह्या कामाने मला माझी ओळख दिली. आणि मग मला वाटतं की तो क्षण होता की असं वाटलं की अरे इनपे तो पिक्चर बन सकती है, ही तर हिरोईन आहे. आणि तसा विचार केला. मग ते चित्रपटाचं कथानक वगैरे लिहून झालं आणि मग बराच मोठा काळ गेला आणि आता तुमच्या समोर आमचा चित्रपट येतोय. निर्माता म्हणून म्हणजे तुम्ही NGO चालवता, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बघता काय अवेअरनेस आहे तुम्हाला, त्याच्यावर ही स्टोरी चित्रपटावर ठेवायची आणि प्रसार माध्यमा थ्रू ती लोकांपर्यंत पोहोचवायची, हे तुम्हाला कशी कल्पना सुचली? म्हणजे तुम्ही खूपच. मला एकच सांगायचं की आपण भारतीय, त्यांना कथेमध्ये रमायला फार आवडतं. खरंय. आणि जगातले सर्व म्हणजे जगप्रसिद्ध महाकाव्य जे रामायण आणि महाभारत ते आपण दिलेले आहेत. त्यामुळे इतकं ते स्टोरी टेलिंग आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेलं आहे. त्यामुळे कुठली क्लिष्ट गोष्ट जरी सांगायची आणि तिला जर कथानक स्वरूपात सुटसुटीत आणि एक होता राजा आणि असं सुरू केलं की ते पटकन ऍब्झॉर्ब होतं. विषय जरी हा आशा वर्करचा असेल आणि त्याच्यात आपल्याला नक्कीच काही प्रामुख्याने काही मेसेजेस जे आहे ते समाजापर्यंत पोहोचवायचे आहेत, पण ते जर एक होता राजा असं करून सुरू केलं तर त्याचं रिसेप्शन जे आहे ना ते खूप असं सोपं होऊन जातं. आणि म्हणून मग हा विषय चित्रपट स्वरूपात दाखवायचा आम्ही विचार केला. एक होती राणी आहे तिकडे. इथे मात्र एक होती राणी, एक होता राजा नाहीये. ही राणीची गोष्ट आहे. राणीकडेच येतो आता. रिंगू, ह्या पद्धतीचं काम म्हणजे कॅरेक्टर मिळणं आणि म्हणजे आम्ही टीजर आणि ट्रेलर मधनं पाहिलेलं आहे, तू पूर्णपणे न्याय दिलेला आहे. चित्रपटामध्ये तर देणारच आहे, त्याच्यात काही वादच नाही. ही भूमिका तुझ्यापर्यंत जेव्हा आली, काय मनात वाटलं ग? म्हणजे काय तुझी भावना होती तेव्हा? एकतर याच्यावरती कोणाला सिनेमा सुचणं असं एक झालं की अरे वा,
आणि भावना म्हणजे एक असतं की एक जबाबदारीचं काम आपण करत असतो करेक्ट. की ज्या ऍक्च्युअल आहेत त्यांना आपण रिप्रेझेंट करतोय फक्त. सो मला खूप छान वाटलं की मला एवढ्या सगळ्या अशा ताईंच्या म्हणजे प्रत्येकाचं छोटं ना छोटं काही ना काही मला वाटतं मालतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतील. तर मी त्याचं एक माध्यम होते लोकांपर्यंत त्यांची गोष्ट पोहोचवण्याचं. तर त्याचा मला खूप आनंद आहे. ह्या कॅरेक्टरसाठी तू काही असं म्हणजे त्यांना जाऊन भेटलीस का अशा वर्कर्सला, किंवा काय त्यांच्याकडनं तुला आउटपुट्स मिळाले जे तू तुझ्या कॅरेक्टरमध्ये इम्प्लिमेंट केले काम करताना? शूटच्या तिथे जेव्हा मी गेले तेव्हा मी शूट सुरू व्हायच्या एक दिवस अगोदर मी आशा ताईंना भेटले आणि त्यांच्याशी रॅन्डम गप्पा मारत होते की कसं काम करता हो, मग कधी निघता हो, मग कुठपर्यंत कधी घरी येता तुम्ही, इतकं लागलं सासून एक ओरडत, पण तुमच्या नवऱ्याची भांडण आहेत का होत, असं इन जनरल की माणूस म्हणून त्या ह्या गोष्टींना कसं डील करतात. कारण आशाताई असलं तर त्याच्या मागे ते पण एक व्यक्तीच आहेत, त्यांना पण त्यांचं घर संसार ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर ते फक्त मी जाणून घेतलं काय आहे, आणि अर्थात काम करायची पद्धत किंवा तो वजन काटा पकडणं कसं असेल किंवा गोळ्या काय पद्धतीने देतात, माणसांशी काय पद्धतीने आपल्याला संवाद करायचा आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी फक्त टिपल्या. पण मालती इंडिव्हिज्युअली तिची ती वेगळी आशाताई आहे, व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व म्हणून ती खूप वेगळी आहे. बाकीच्या सगळ्यांच्या छोट्या छोट्या छटा आहेत तिच्यात. कामानिमित्त आणि इव्हेंट्स निमित्त तू ऑल ओव्हर महाराष्ट्र फिरत असते, गावांमध्ये गावखेड्यांमध्ये. तुला अशी एक गोष्ट कुठली वाटते रिंकू जी बदलली पाहिजे, प्रकर्षाने बदलली पाहिजे ह्यांच्या बाबतीतली, महिलांबाबतीतली? एक म्हणतो ना आपण टॉप नोचवर, हा ही गोष्ट आहे बाबा की मला वाटतं की ऑल ओव्हर महिलांमध्ये, नॉट जस्ट इन महाराष्ट्र, बियॉन्ड द बाउंड्रीज जाऊन बदलली पाहिजे, की ही गोष्ट आहे बाबा की जी अशी गोष्ट आहे. एवढं असं मी तितकी मोठी नाहीये की मला पटकन सांगता येईल खरं की काय बदललं पाहिजे. दशापूर्ती करतेस तू या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. पण मला असं वाटतं की आहे खरं तर चित्रपटाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणायचं असेल तर आजही जो स्वीकार आहे नाही, महिलांसाठी काय केलं पाहिजे तशा बाबतीत तर डेफिनेटली एक सपोर्ट फक्त लागतो काम करायला, तसं म्हणायचं असेल तर. आणि हा मग तेच की महिला काम करताना एकतर सपोर्ट द्यावा आणि घरच्यांचा आधार असावा. मला वाटतं समाजात राहताना समाज काय म्हणेल म्हणून आपण मुलीचा हात धरून तिला घरात थांबवतो, तर मला वाटतं की ते मोकळं सोडून तिला पण उडू द्यावं, जसं आपण आपल्या पोरांना सोडतो. नक्कीच. आणि आपल्या जडणघडणीत काही व्यक्ती येतात की जे इम्पॅक्ट करून जातात किंवा त्यांच्यामुळं आपण नेक्स्ट लेवलला जातो. अशा कोण दोन व्यक्ती तुम्ही, म्हणजे महिला अदर दॅन आई? नाही, कोणीच नाही, आई शिवाय नाही. अजून तरी कोणी असं आलं नाही, कुठली महिला की जी आली आणि तिच्यामुळे काहीतरी असा इम्पॅक्ट झाला की भारी. अशी वाईट माणसं खूप येऊन गेलीत की त्यांच्यामुळे असं वाटतं की आता मी अजून चांगलं करून दाखवेन, असं झालेलं. पण असा आईच. सर, परत तुमच्याकडे येतो. जेव्हा चित्रपट बनवायचं ठरवलं, रिंकू वॉज द, की ठरलेलं होतं का की नाही रिंकूच ह्याला न्याय देईल का, नंतर हे झालं काही? रिंकू ठरलं होतं, पण ते फक्त मलाच माहिती होतं, मी ते कोणाबरोबर शेअर केलं नव्हतं. कारण अगदी जेन्युअली तुम्हाला सांगतो की आम्ही हा सिनेमा केलाय तर आम्हाला असं वाटलं की आपण ना छोट्या छोट्या टप्प्याटप्प्याने जाऊया. आणि रिंकू एवढी महाराष्ट्राची स्टार आहे, सगळा महाराष्ट्र तिच्यावर प्रेम करतो, त्यामुळे जर तिला घ्यायचं म्हटलं तर ती एक जबाबदारी तुमच्यावर पण असते दिग्दर्शक म्हणून, की तुम्ही तिला न्याय देतायत का, पडद्यावरती कशी आहे, आणि मग लोकांचं प्रेशर आहे. पण ज्यावेळी मी हे सांगितलं माझ्या टीमला की आपण रिंकूचा विचार करूया, तर सगळ्यांनी म्हटलं हा का नाही, परफेक्ट आहे सर, लेट्स लॉक. आणि मग अगदी सहज तिला फोन केला. तिचं असं होतं की आपण एकदा स्क्रिप्ट ऐकूया, तुम्ही मला मेल नका करू, तुम्ही मला ऐकवा स्वतः. म्हणजे ते इन्सिस्ट असतं, मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय रिंकूची स्टाईल. पण आहे की ती किती वेळ देईल मग तुम्हाला. आणि आम्ही नॅरेशन दिलं आणि आय थिंक नॅरेशन संपल्यानंतर त्या क्षणाला ती बोलली की मला ही फिल्म करायची. आणि म्हणजे स्टोरी वन लाईनर जरी कळाला असतात त्याच्यातच म्हणजे
कुठलीही आर्टिस्ट असू दे. हा नाही, वन लाईनर दिल्यानंतर मग रिंकूने सांगितलं की आपण संध्याकाळी निवांत मग आता ऐकूया. Oh. असं झालं. रिंकू परत तुझ्याकडेच येतो. बुलेट टू सायकलचा तुझा हा 10 वर्षाचा प्रवास आहे. काय शिकलीस, काय बघितलं? पैसा, प्रसिद्धी ह्या तर गोष्टी मिळतातच. अदर दॅन दॅट किती इव्हॉल्व्ह होताना आम्ही पाहिलेलं आहे तुला. काय असं वेगळं तुला मिळालं ह्या गोष्टी सोडून, की म्हणजे ह्या 10 वर्षात किंवा बघितलं? मला असं वाटतं की प्रत्येकाच्या कामाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि आपण खूप काइंड, खूप आदराने सगळ्यांसोबत बोलायला पाहिजे. कित्येकदा काय होतं ना, नवीन माणसं, नवीन लोक येतात म्हणून आपण त्यांना गृहित म्हणजे अगदी आपल्याला असं असतं की काय होणार आहे, होईल का चांगलं, पटकन विश्वास नाही टाकत किंवा तो आत्मविश्वास आपण त्यांना नाही देत. म्हणजे मी जे शिकली आहे. सो मला असं वाटतं की सगळ्यांना समान वागवलं पाहिजे. प्रत्येकाचं काम, नवीन येणारा माणूस असून ते तितकंच महत्वाचं आहे, कारण प्रत्येकाच्या कामामागे त्याची मेहनत खूप असते. मग तो स्पॉट दादा का असे ना. सो तेवढंच शिकले की सगळ्यांशी छान प्रेमाने राहा, प्रेमाने वागा आणि सगळ्यांच्या कामाचा आदर करा. ओके, इंटरव्ह्यूच्या शेवटीकडे येतोय आपण. एक छोटासा गेम खेळणार आहोत. गेम रॅपिड फायर म्हणता येईल. ज्या पटापट 5 प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. सुरू इथून करा. हिंदी पेपर आहे. तुझ्यावरच मोरवर तर स्टार्ट करायचं. रॅपिड आहेत का नाही, उत्तर देते. एक गोष्ट जिचा तुला खूप राग येतो आयुष्यात, म्हणजे पुढे एक मागे एक वागलं की. ओके, एक पदार्थ जो तू तुझ्या हातचा खूप छान बनवून खाऊ घालू शकतेस. पोहे, पिठलं भाकरी. पोहे का दोन्ही. ओके, एक तुझ्यातला गुण जो लोकांनी घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. हो. हे नाही मला सांगता येणार. सहजता हे आम्ही सांगू. सहजता. ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून काम करताना तुझ्या काही कोर व्हॅल्यूज आहेत ज्याच्याशी तू कधीच तडजोड करत नाही. अशा कोर व्हॅल्यूज की मी ह्या गोष्टी मी करणार नाही, कितीही काही होऊ दे. करणार नाही. तडजोड नाही करणार. म्हणजे कोर व्हॅल्यूज की प्रश्न का आला नाही, प्रश्न मी मला परत एकदा हे करतो, रिफ्रेम करून सांगतो की अशा काही गोष्टी म्हणजे माझ्या कामाच्या मध्ये त्या आल्या नाहीत. हा, मी की फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमच्याच क्षेत्रातलं म्हणायचं झालं तर इंटिमेट सीन्स मी कधीच करणार नाही. अशा काही गोष्टी असं मी काहीच सांगू शकत नाही, कारण मला माहिती नाही की पुढच्या 4 वर्षांनी माझी मतं काय असतील. सो कामाच्या बाबतीत मी असं काही ठरवलं नाही. मला कॅरेक्टरला ते महत्वाचं असेल तर करणं योग्य, महत्वाचं नसेल तर मी सांगते की कॅरेक्टरला ते महत्वाचं नाही तर नाही केलं तर चालेल का, असं कन्व्हिन्स करू शकते. लास्ट क्वेश्चन, एक अशी सवय जी तुला घालवायची आहे, तू ट्राय करतेस पण अजून गेलेली नाही. सहज लोकांवरती नाही विश्वास ठेवायचा, ही सवय. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमच्या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करताल, आवाहन करताल, का बघावा आशा? मी एवढंच सांगेन की 19 डिसेंबरला आशा येतोय, तर खूप छान सिनेमा आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टींनी बांधलेली फिल्म आहे ही. तर मला आशा आहे की तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला निराशा नाही होणार, तुम्ही खूप काही घेऊन जाल, तुम्हाला खूप मजा येईल. तर प्लीज एक दिवस वेळ काढून सिनेमागृहात जा. सर, आशा चित्रपट जरी आशा सेविकांवर आधारित असला तरी मला असं वाटतं घराबाहेर, घरासाठी पडणाऱ्या, कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येक महिलेची ती गोष्ट आहे. मग ती आशाताई असू दे किंवा पोलीस कमिशनर असू दे, तर तिला अडचणींचा सामना थेमच करावा लागतो. तर अशा सगळ्या महिलांनी आपल्या सहकुटुंब हा चित्रपट बघावा 19 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि निर्माता मॅडम तुम्ही सांगा.
निर्मितीच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगेन की सांगा. उत्तर महाराष्ट्रामध्ये फार चित्रीकरण होत नाही सिनेमांचं, आणि आपल्या ह्या चित्रपटाचं पूर्ण चित्रीकरण जे आहे ते उत्तर महाराष्ट्रात झालंय. तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण हे आपण पाहिलेलं आहे. तर वेगळा बाज, वेगळं काही दृश्य जर पाहायची असतील, वेगळा लहेजा, भाषेतील वेगळा गोडवा, खरं. तर उत्तर महाराष्ट्रात चित्रित झालेला अशा नक्कीच पहा. म्हणजे तुम्हाला मराठी सिनेमात काहीतरी वेगळे पण कथेत तर आहेच, पण चित्रीकरणात पण दिसेल. तर प्रेक्षकांनो, 19 डिसेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा आशा, आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला कसा वाटला चित्रपट. थँक्यू सो मच.